समाजसेवेत हिम्मत, मानपान गावा गावात आला या दादा चर्चेत, आला या दादा चर्चेत, आला या दादा चर्चेत. हे हाय खंबीर तो दमदार पुढेच एक पाऊल, हाय खंबीर तो दमदार पुढेच एक पाऊल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. हे खांडपे गावाची हाय तो शान, साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण, साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण, साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण. हे बघाय गाडीचा छान नंबर आहे आलिशान, गाडीचा नंबर आलिशान, गाडीचा नंबर आलिशान. दादा उद्योगपती कामगिरी मोठी बोलतोय रोकटोक खुळ. दादा उद्योगपती कामगिरी मोठी बोलतोय रोखो खुला. हे समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. हे दादाचा आमच्या प्रेमळ स्वभाव मनात साऱ्यांच्या बसलाय राव, मनात साऱ्यांच्या बसलाय राव, मनात साऱ्यांच्या बसलाय राव. जन्मेस पाटील ग्रुप दादाचा ठाणे जिल्ह्यात हाय त्याचं नाव. ठाणे जिल्ह्यात आहे त्याचं नाव, ठाणे जिल्ह्यात आहे त्याचं नाव. हे साऱ्यांना आमच्या दादानी मार्ग नवदावला, साऱ्यांना आमच्या दादानी मार्ग नवदावल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. हे रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं, हे रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल, समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. त्या दिवसातील हा अप्रतिम सामना मित्र पाहायला मिळेल. हा सामना जो जिंकेल निश्चितच या स्पर्धेतून छोटी का होईना पण आठवण आपल्या घरी घेऊन जाऊ शकेल. आपण पाहिलं तर थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. श्री वेताल कोपर संघाने कालच्या दिवसातून क्वालिफाय झालेला विक्रम स्पोर्ट वडूनगर हाही संघ इथे दाखल झालेला आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया त्या संघासमोर या दोन संघामधून कुठला संघ विजय होतोय आणि त्याच्याशी दोन हात करतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर बंदरामूर्ती काल्हेर, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी रांजनोली. दोन्ही संघ अतिशय तुल्य बल्ले ताकदवार आहेत. या दोन संघामधील द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये साकारित होते. मित्र असं म्हणतात की ज्या पक्षाला जिद्दीचे पंख चिकटलेले असतील तो आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी घाबरत नाही, कारण त्याला पडण्याचा गम नाहीये. हे दोन्ही संघ असे आहेत, हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, परंतु खेळताना मात्र जिद्दीचं क्रिकेट खेळायला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने हा जो सामना आहे ना तो खूप चांगला, अतिशय अतितटी आणि रंगतदारचा पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशोक स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय, तर पंडित इथं यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला. राजन डी गोलंदाजी मार्क वरती, षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी.
आता मात्र किती धावांची मजली तर मारली जाईल हेही पाहिलं जाईल. दोन्ही संघांकडे खूप चांगली क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु तुम्हाला ते सातत्य राखावं लागतं. त्या सातत्यपूर्व तुम्हाला कामगिरी करावी लागते आणि ती कामगिरी जेव्हा होते त्यावेळेस तुमच्या यश पदरात पडतोय. पाहूया गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवला, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय परंतु प्रहार फसला जातोय. अप्रतिम झेल, फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहिलं तर अप्रतिम फटका सजवला होता. माहिती आहे समोर टीम तगडी आहे, आक्रमण हे बचावाचं मूल साधन असतं, परंतु आक्रमक रूप जे आहे ते गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता इथं मात्र पाहायला मिळते, कारण आतापर्यंत जर इतिहास उचलून पाहिला रांजोली संघ तर अशोक हा एक फलंदाज आहे की ज्याने खूप चांगली सुरुवात करून दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने कित्येक सामने मात्र विजय संपादन करून दिले होते. असा फलंदाज मात्र स्वस्त्यामध्ये बाद करता आला आहे, खास करून राजन डी या गोलंदाजास. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल. गोटीराम येतो यावेळेस फलंदाजी मार्कवरती सामना करतो. पाहूया यावेळेस दिशा दिलेली आहे, टॅप केलं होतं, हवं तसं खेळायचा होता तसा फटका लागला नाहीये. एक धाव घेतली जाते, स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केला जातोय. एका धावेने चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारी संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं मशागत केलं गेलं, चांगली मेहनत केली गेली, जिद्दीने क्रिकेट खेळलं गेलं आणि इथवर पोहोचलेत. पाहूया आता मात्र कुठला संघ इथनं पुढे जाईल. पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण जर हार पत्कारतोय तर तेवढासा गम वाटत नाही, परंतु ज्यावेळेस आपण क्वालिफाय होतोय आणि तिथं कुठेतरी पराजय होते तर तो सामना जिवारी लागतोय. कारण अशी म्हण आहे की किनारे पे नौका डुबने का ज्यादा दर्द होता है. यावेळेस पुढे सरसावले ते मारण्याचा प्रयत्न, मला तरी वाटतं गावदेव राजनोली अति घाई करतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान देता आला पाहिजे आणि खराब चेंडूवरती प्रहार करता आला पाहिजे. आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूवरती बिग हिट मोठा फटका खेळण्याचा इथं मानस धरलेला आहे आणि त्यातल्या त्यात राजन डी अतिशय हुशार गोलंदाज, शारीरिक भाषा ओळखली जाते फलंदाजी आणि त्यानुसार गोलंदाजी करताय. यावेळेस पुढे सरसावून ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया थोडस फंबलिंग जरूर झालं आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये लगेच कन्वर्ट करताना पाहायला मिळाले. 2 धावा धावफलकावरती जमा झाल्या. धावसंख्या आपण पाहिलं 3 अंकावरती जाऊन पोहोचते. जवळजवळ 50 क्रॉस करावी लागेल. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ, अर्थात प्रत्येक चेंडूवरती प्रहार न करता खराब चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहायला मिळते पुढे सरकले होते परंतु लगेचच फलंदाज बाद होते एल बोलच्या स्वरूपात. समाजसेवेत हिम्मत, समाजसेवेत हिम्मत, मानपान गावा गावात आला या दादा चर्चेत, आला या दादा चर्चेत. पाणी घेऊन जाऊ शकताय. दोन फलंदाज बाद होत आहेत. आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. अतिशय बिकट अवस्था गावते रांजोली संघाची यावेळेस पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. कुठेतरी सावरावं लागेल, डावाला आवरावं लागेल. इथं मात्र पाहायला गेलं तर निलखंड येतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी आहे परंतु फलंदाज जर लवकर बाद होत गेले तर सामना फसत जातो. आपण पाहिलं होतं गोरसाई संघासमोर जी परिस्थिती ओढावून आली होती ती मात्र निभावून गेलेली आहे. इथं मात्र पाहूया यावेळेस चांगला फटका आहे, खाली रिजन आहे, हा चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, येईल चौकार.
काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार लागून 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. सुरुवात चांगली केलेली आहे, आबादित ठेवावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दया भंडारी याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे संघ नाही का नाही. पाहूया त्या विश्वासाला किती पात्र ठरतोय, किती खरा उतरतोय. कारण सातत्याने प्रयोग केला जातो या गोलंदाजाचा आणि त्या गोलंदाजाला मात्र मागच्या मॅच मध्ये कुठेतरी जास्तीच्या धावा कुठून काढल्या होत्या, परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते आणि त्या मात्र ती सुरुवात करावी लागेल. दया भंडारी यास अचूक टप्पा लाईन लेंथ खेळावी लागेल. या उलट गोटीरामला एक चांगली साथ द्यावी लागेल. या वेळेस बिगिट मोठा फटका मारण्याचा इथं प्रयत्न असफल निर्धावचे होते सांगता. आज संपूर्ण दिवसामध्ये गोटीराम यांचा खेळ काय आपल्याला चांगला पाहायला मिळाला नाही. फलंदाजीचा जर विचार केला तर दोन्ही मॅच आपण पाहिले तर लवकर बाद झाले होते. आता इथं मात्र 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. बनून राहणं गरजेचं आहे, टिकून राहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू या वेळेस चांगला फटका खेळलेला आहे. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकच धावावरती समाधान. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 गाड्यांचं पतन झालेलं आहे. दुसरं षटक चालू आहे. सुरुवात चांगली केली या षटकालाही. दया भंडारे यांनी निर्धावची फिकी केली होती. पाहूया या वेळेस नीलकंठ येतोय. हा एक अतिशय चपल आणि हुशार फलंदाज आहे. नेहमीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया काय घडतंय. या वेळेस आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला आपला फटका चेक केला होता. ऑन साइड ऑफ साइडला खेळून काढलेला आहे. फिकी चांगली झाली, मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 10 का दम 10 या अंकावरती धाव फलक जाऊन पोचते. जवळजवळ 50 धावसंख्या असणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी मॅच रंगतदार पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजांना ही चांगली फाईट करता येईल ते काम इथं पाहायला मिळते का ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला पाहूया, खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतो. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. फेकी मात्र पाहायला मिळते झाली, परंतु अवसर होतं 2 धावांचं. अचूकरित्या त्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या जोडीने प्रयत्न चालू आहेत मोठा फटका खेळण्याचा, परंतु हवं तसा खेळता येत नाहीये. नीलकंठ पाहूया बनून आहे. दया भंडारी मात्र लाईन लेथ सुधारलेली पाहायला मिळते खास करून या मॅच मध्ये. यावेळेस उडवला मिस टाइम आहे. पाहूया स्वतः येतोय चेंडू खाली आणि इथं मात्र पाहायला गेले तर झेल सुटलं गेलं आहे. निश्चितच आपण पाहायला गेलं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नीलकंठ मात्र धावत होता. टक्कर झाली असती, कुठेतरी बचावले गेले. परिणामस्वरूप झेल धरतीला दान झाली. 1 धाव खर्च केली गेली. धावसंख्या 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. चेंडूला फेकून दिलं सीमारशे बार. षटकार या ओव्हरला आपण जर पाहिलं तर धावा बनल्या गेल्या. एकंदरीत धावसंख्या 19 या अंकावरती. आपण पाहिलं 2 मॅच मध्ये गोटीराम काही खासा करू शकला नाहीये, परंतु मी करू शकतो, मी बनू शकतो या वृत्तीने मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅन्डूची वृत्ती हस्तगत करत असताना पाहायला मिळते. षटकार तर व्यासपीठा परत आपण पाहू शकता बालूजी पाटील साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करूया. बालूजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सन्माननीय बालूजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळते. प्रकाश तरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची माईची उबदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि मोमेंटोज ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. अतिथी देवो भव ही संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि त्या संस्कृती जतन करत असताना इथं ते काम पाहायला मिळतं. यावेळेस पुढे सरसावलेले आहेत. फुल टॉस डिलिव्हरी, पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि आता मात्र दुधारी तलवार इथेही येतोय. षटकार त्यानंतर समीरजी पाटील साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. या स्पर्धेची उबदार माईची शॉल
तसेच प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. इथं मात्र पाहू शकता आपण एक गोटीराम तर दुसरा निलखंड यांनी षटकार ठोकलेला आहे या ठिकाणी आणि डावाला आता मात्र आकार येत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये येतोय. राजन आर धावतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर अजून एक येतोय दमदार असरदार चौकार. तसेच आपण पाहिले तर ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय मुख्य आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अजितजी पाटील साहेब यांना पाहू शकता आपण. त्यांचा होते यशोदित स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. खूप सारं योगदान चांगलं त्यांचं पाहायला मिळतंय. समाजकार्य असो क्रीडा क्षेत्र असो या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारं युवा उद्योजक आपण पाहू शकता त्यांचा केला जातोय यशोदित स्वागत आणि सन्मान. दोन बाद 29 यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी झालेला आहे पाहूया परंतु चेंडू जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत पोहोचला जातोय. निलखंड अतिशय चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये नेहमी पाहतोय आपण. हरिण जशी धावते मैदानावरती तशीच या खेळपट्टीवरती निलखंड यांची आपल्याला कामगिरी पाहायला मिळते आणि नेहमीच आपण खेळ त्यांचा पाहतोय. अतिशय चपल आणि दक्ष खेळाडू अशा रीतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 31 या अंकावरती लागली गेली आहे. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवलाय. वाड शॉट. क्या बात आहे. गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमा पार. पंचांचा काय इशारा येतो पाहूया. यस षटकार आहे. सरपंच चषक नितेश दादानी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. सरपंच चषक नितेश दादानी खंडपे या गावात. निश्चितच आपण पाहिलं तर अतिशय पॉवरफुल आणि ताकदवार फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिझन मधून हा चेंडू सीमा पार. बिगिट षटकार. क्या बात आहे. 37 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा हा एक चांगला फटका आहे. पाहूया क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता आपण पाहू शकता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि कोण म्हणेल हा 40+ खेळ आहे म्हणून. हो एवढा चांगला क्रिकेट पाहायला मिळतं की रेग्युलर क्रिकेटला लाजवेल. आणि मी तर नेहमी म्हणत असतोय की या खेळाडूंना 40+ जे इंटर होते ना त्यांना खेळू द्या ओपनला बिंदास. यावेळेस उडवलाय. आता मात्र मिस टाइम. सेफ लँडिंग होईल. दुरून क्षेत्ररक्षण येईल. यास राजन आर धावला होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अहो किती धावतील. 3 धावा घेतल्यात तरी धावा धावा असा डगाट मधून आवाज येतोय. अरे छातीमध्ये फुटेल ना तो खेळाडू. 3 धावा. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते 42 या अंकावरती. निश्चित आपल्याला अपेक्षा आहे धावा होऊ दे. अरे पण धावता त्याचा तरी विचार करा काहीतरी. कानमंत्र देण्यासाठी जातोय आता भाऊ दोरकणात. काय मग कानमंत्र देतो. पाणी तो बहाना है कुछ तो कहना है. एवढी गेम प्लॅन चांगली चालू आहे. त्यांचा कान फुकून ही गेम प्लॅन फुकटलो का घालू. डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. कमिटी मेंबरना विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे.
या वेळेस मात्र स्वेअर मारा पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक धाव अकाउंट मध्ये जमा केली जाते. धावसंख्या 43 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर शेवटचं अंतिम पाहायला मिळतंय. मिथून पहिल्याच चेंडूवरती स्वेअर मारा. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर. दुसऱ्या धावेची चान्स आहे आणि चान्स स्वीकारलेले आहे. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा गोटीराम मात्र धावण्याचा प्रयत्न करत होता, कारण माहिती आहे की गोटीराम पेक्षा चांगला खेळाडू डगावत मध्ये आहे. त्याला आतमध्ये आणण्यासाठी जो प्रयत्न आहे तो पाहायला मिळते. गोलंदाज पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला फटका आहे आणि इथं मात्र चेंडू गॅप मध्ये सरसावत सीमा पार. चौकार. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण जर पाहिली 49 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. निलकंठ्याने एका बाजूला डावाला सावरून धरलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला गोटीराम एक तल धरून आहे आणि शेवटपर्यंत राहण्याची जी इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्णता होईल. यावेळी अजून एक चांगला फटका होता. इथं मात्र आपल्या फॉलोदर मध्ये चेंडूला स्टॉप केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. काय घडते पाहूया. आपण पाहिलं तर यस, गेम प्लॅन मध्ये फसला गेला आहे निलकंठ. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. निश्चितच आपण जर पाहिलं तर मला तरी वाटतं 2-5 रनावरती कॅच जी सुटली होती तिथं मात्र सुसाट झाले ना. 38 धावा धावफलकावरती जमा केल्या. आपण पाहिलं तर दया भंडारी यांच्या गोलंदाजीवरती ती कॅच उडाली होती आणि ती जर कॅच कलेक्ट झाली असती धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे. वर्तमान कालामध्ये जे घडेल तेच सत्य मानलं जाते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र परफेक्ट चेंडू हाताला जातोय. बोल्ड ट्रिपल एचच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आपण पाहिलं ना की माठाला जर छोटासा छिद्र पडलं तर पाणी थांबत नाही. तसं एक गडी बाद झाल्यानंतर लगेच आपण पाहिलं तर दुसरा गडी बाद झाला. आपण जर पाहिली ना ते निलकंठ्यांची कॅच उडली होती ते आपण टीव्ही वरती रिप्ले मध्ये पाहू शकता. मित्र अशी कॅच घेताना खूप सावधगिरी वापरायची. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दया भंडारी कॅच वर धावले होते परंतु तिकडून सहगट निलकंठ आला होता. जरी टक्कर झाली असती तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न केला होता आणि ती झेल सुटली गेली आणि तिथनं मात्र 38 धावा धावफलकावरती निलकंठ यांनी जमा केल्या होत्या. धावसंख्या आता पाहिली धावफलकावरती तर 51. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस अजून एक ताकदवार चेंडू हाताला जातोय. यावेळेस पाहूया काय घडतंय. एक धाव घेतली जाते. 51 आणि +1 आता 52 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप आपण जर पाहिली तर पाहायला मिळाली होती. पहिली 3 धावांची, त्यानंतर आपण जर पाहिली ना तर 48 धावांची पार्टनरशिप होती आणि ती पार्टनरशिप तोडण्यामागे जर कोण जिम्मेदार असेल तर त्यांचा डगआउट.
वारंवार त्यांना सांगितलं जातं धाव 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 आणि धावले आणि निलकंठ झाले आऊट आणि तिथनं मात्र धावा कुठेतरी थांबल्या गेल्या आणि त्या कारणास्तव कुठेतरी स्कोर कार्ड आपण जर पाहिलं ना तर कमी पाहायला मिळतंय. कारण ज्या अनुषंगाने रुपेश आपण पाहतोय धावफलक जात होतं, दोघांची पार्टनरशिप खूप चांगली, तब्बल किती 48 धावांची आणि त्या जोडीला तोडण्याचा इथं जो प्रयोग केला गेला आणि तो कुठेतरी घातक ठरला गेला. त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी मिथुन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. निश्चित कुठेतरी थोडीशी चुकी जर पाहायला मिळेल नाही तर चुकीची तो मोठा प्रयोग आपल्याला सोसावा लागतोय, दणका सोसावा लागतोय आणि ज्या धावांचा योग अप्रतिम चालू होता तो कुठेतरी रोख लागली त्याला. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज मिथुन. पाहूया यावेळेस गोटीराम स्वतःवरती विश्वास दाखवतोय, आत्मविश्वास दाखवतोय आणि यावेळेस उडवलाय, काय करते पाहूया आणि अशा रीतीने हा ही फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 52 आणि 53 धावांचं लक्ष्य. डीजे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात, ठेवलंय सरपंचच्या शब्द नितेश दादांनी खांडपे या गावात, 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात, ठेवलंय सरपंचच्या शब्द नितेश दादांनी खांडपे या गावात. थँक्यू डीजे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वेळ विलंब न लावता आपणास 15 मिनिटं दिले जातील 3 षटकांसाठी. अजून आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. आपण पाहतोय विजयाचं जे लक्ष्य आहे, समीकरण आहे ते म्हणजे पाहायला गेलं तर 53 धावांचं. आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप होत होती, 48 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि त्यानंतर मात्र जास्त धावा काय बनल्या नाही. ज्यावेळेस निलकंठ यांचं विकेट पडलं गेलं त्यानंतर बॅक टू बॅक विकेट पडत गेले आणि फक्त 2 ते 3 धावा जमा करता आल्या. पण जर का निलकंठ जर मैदानामध्ये थांबतोय तर एखाद तरी बाउंड्री लागली गेली असती रुपेश. जरी क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसली तरी अनुमान इलेक्शन नंतर आपण जो एक्झिट पोल सांगतो ते लावता आलं असतं आपल्याला.
खेळाला होते सुरुवात. आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 53 जमा करायची आहे 15 मारुती काल्हेर संघाला. यावेळेस अतिशय वजनदार गोलंदाज रोहिदास येतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला राजन डी तर दुसऱ्या बाजूला योगेश पाहायला मिळते ना. ज्या ज्या संघाची आपण जर पाहिलं ओपनिंग जोडी एक चांगली दावेदार आहे मजबूत आहे ते संघ या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं काम करताना पाहायला मिळतंय. उदाहरणार्थ पाहायला झालं तर विक्रमस्पट ओढूनगर संघाची सुद्धा सलामी जोडी खूप चांगली आहे. कारिवली संघाची सुद्धा चांगली आहे आणि आपण पाहिलं तर भादवड संघाची सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. शिवनेरी अमने संघाची त्यांची सुद्धा चांगली आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर काल्हेर संघाची पण अप्रतिम आहे. विशेष संघाची झाली असे काही नामी टीम आहेत की त्यांच्या सलामीची जोडी जी आहे ती चांगली आहे. उदाहरणार्थ दापोडे झाला आणि हे संघ या फॉर्मॅटमध्ये चांगले काम करतात. कारण पहिलं जे षटक असतं हा 45 ओव्हरचा 45 वर्षाचा असतोय आणि 45 वर्षाचे फलंदाज त्या कारणास्तव आहे ना प्रत्येक टीमला ती जोडी मिळालेली नाही आवश्यक असणारी. इथं मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम षटक हाताला जातोय. पहिल्या चेंडूवरती निर्धावची होते सांगता. 40+ क्रिकेट आहे. त्याच्या क्रिकेटमध्ये काही नियम व अटी लागून दिलेले आहेत. म्हणजे पहिला ओव्हर जर खेळेल ना बॅटिंगसाठी ती 45 इयर्सची असणारी आहे. त्या कारणास्तव प्रत्येक संघाकडे अशी जोडी नाही आहे. यावेळेस उडवलाय. इथं मात्र पाहूया काय घडतंय. हा चेंडू थांबत नाहीये जातच सीमा पार चौकार. स्पर्धा ही रंगतदार पाहायला मिळते ना. त्या मात्र आमचा डीजे मास्टर वे रंगात आलेला आहे. बोरा पिकाला झाली सुरुवात. गोलंदाज तयार. रोहिदास गोलंदाजी मार्क वरती टर्न होते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आक्रमण 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 फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली. परंतु पाहूया वेल जज कॅश यस फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. तर जास्त ढाकटिक नको. 40+ ओल्डी ओल्डी क्रिकेट आहे. ओल्डी ओल्डी सॉन्ग होऊ दे. बोरीला पोर पिकला हे चांगलं सॉन्ग आहे. असं जास्त हृदयाचं ढोके वारणारा नको गाणी. पंचनामे हसू थोपत नाही बघा. निश्चित सामने आज टक्करचे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 मारुती काल्हेर फलंदाजी करतोय. 53 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला आहे. संतोष मडवी येतो यावेळेस बॅटिंग साठी. पुढील चेंडू यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. नो चान्स. चेंडू सीमा पार येतोय चौकार. जाऊ जाऊ आपण एकवेरीला जाऊ. डीजे मास्टर गोलंदाज तयार होते. मागील चेंडूवरती पंचाने सुद्धा सूर धरला होता ठेका धरला होता गाण्यावरती. म्हणजे सर्वच आता रंगतदार स्थितीमध्ये आला पाहायला मिळत आहेत. जवळ जवळ शेवटचा अंतिम सांगतेचा वेळ येतोय तोवर. यावेळेस चांगला चेंडू खेळून काढला होता आणि तर मात्र डेंगातून चेंडू फरार सीमारेषे बाहेर चौकार. निश्चितच महेश यांचा टांगा पलटी झाला आणि चेंडू मात्र फरार झाला सीमारेषे बाहेर.
अडवायला हो होतं, परंतु आपण जर पाहिलं तर अशा सिच्युएशनला तुम्हाला क्षेत्ररक्षण खूप चांगलं करणं गरजेचं आहे, कारण सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे क्रिकेटमधील फील्ड प्लेस, आणि तो जर तुमच्याकडे कमजोर असेल तर निश्चितच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होत नाहीये. रोहिदास पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती, यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आणि तीच पुनरावृत्ती. यावेळेस गोठे यांचा टांगा पलटी, चेंडू फरार सीमारेच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक इथं कंप्लीट केली जाते. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला तर आतापर्यंत हा चौथा फलंदाज ठरतोय चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा संतोष मडवी. निश्चितच आपण पाहिलं तर सेम पुनरावृत्ती झाली. गोटेरामने सांगितलं तुला अडवता नाही येत, मी राहतो थांब, पण चेंडू ज्याच्या मागे लागले ना बाबा, हात धरून लागतोय. निलखंड येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहिलं तर कुठेतरी धावा थांबल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवरती चांगली खेळी पाहायला मिळाली. परिणामस्वरूप धावांचा वेग आहे तो वाढला गेला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती आपण 1/16, म्हणजे आता मजबूत स्थितीमध्ये आहे. 53 धावांची गरज असताना आता मात्र एक चांगली खेळी, कारण 13.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्यातल्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. त्याही फील्ड प्लेच चुकीच्या कारणास्तव झाली आणि त्या निमित्ताने त्या धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळाल्या. पाहू पुढील चेंडू निलखंड यावेळेस रोहिदास कडे आलेला आहे. पाहूया रोहिदास काय करतोय. फंबलिंग जरूर झाली, प्रेशर असेल, दबाव असेल, कारण दिशा धरली चेंडूनी. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर लोंगापच्या रिजन मध्ये बाल बचावले रोहिदास आलोचनापासून. निलखंड पुन्हा एकदा तयार होते. अतिशय खेलीमेलीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्मिती झालेली आहे. पाहूया पुढील चेंडू काय घडतंय. यावेळेस सोडवलाय. इथेही रोहिदास यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी, परंतु हव्या का बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. आता 22 अंकावरती लागली गेली. अतिशय चांगला असे फटका पाहायला मिळाला. गॅप मधून आपण पाहिले तर गणेश पाटील होते, इकडून रोहिदास होते, परंतु त्यांच्या दोघांच्या मधून चेंडू फरार होते. कुठल्याही क्षेत्ररक्षणाला चान्स मिळाली नाहीये. खूप वेळ दिला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून शॉट सिलेक्शन करण्यासाठी. आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडीशी उचली सुद्धा घेतली होती, परंतु त्या चेंडू मागे तेवढी गती नव्हती. पुन्हा एकदा पाहूया. निलखंड तयार होते गोलंदाजी मार्कवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 53 धावांचं आव्हान आहे. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा, गटातून बाहेर निघणारा सामना मित्र पाहायला मिळतंय. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला या स्पर्धेची गोड आठवण घेऊन जाता येईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय. यावेळेस रोहिदास आहे, पाहूया, परंतु इथं मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. मित्र, चेंडू असा आहे ना, ज्या खेळाडूच्या मागे लागला मग त्याला कुठेही ठेवा तुम्ही, चेंडू तिकडेच जाईल. पण चारही दिशेला पाहतोय आपण फटकेबाजी पाहायला मिळते. इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा अजून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 24 अंकावरती लागली गेली आहे. अजूनही विजयाचं समीकरण 29 धावांचं शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 29 धावा. अजूनही भरपूर धावा बाकी आहेत. ज्या अनुषंगाने स्कोर कार्ड पाहायला गेले तर धावा भरपूर बनलेले आहेत, परंतु अजूनही खूप लांब पल्ला आहे. यावेळेस उडवलाय आणि हा मात्र आपण पाहू शकता सीमा पार होते. चौकार.
टावरच्या मधून जरूर गेला, परंतु टावरला टच जर झाला असता तर हा षटकार दिला असता, परंतु टावरच्या मधून सीमा पार झालेला आहे म्हणून हा चौकार दिला जातोय. जी आपण पाहतोय येलो पट्टी लावलेली आहे त्याच्यावरती जर गेला तर, आणि खाली राहिला तर आपण पाहिलं तर आतमध्ये असेल तर धावू शकता. आणि ह्या 4 धावा येत आहे. 4 धावेने 28 या अंकावरती धावफलक सजलं जाते. दोन्ही संघाच्या माध्यमातून द्वंद्व युद्ध अतिशय चांगल्या पद्धतीने लढलं जातंय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम अप्रतिम वेगावर जणू काय स्वार पाहायला मिळते. निलखंड आपल्या खोट्यातील सर्वोत्तम चेंडूची फेकी करताना पाहायला मिळते. मित्रो, भगवंताने सर्वांना हिऱ्यासारखं जीवन दिलेलं आहे, परंतु चमकतं कोण? जो झिजतोय. आणि ते झिजणं इथं मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे, परंतु अधिक झिजेल तोच चमकेल. आणि तो चमकणारा संघ कोण असेल थोड्याच वेळात आपल्याला समजून येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. निलकंठ गोलंदाजी मार्क वरती सरसावत आहे. यावेळेस फुल टॉस होता, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येईल. सेफ लँडिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. हा ना मध्ये इथं मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र चौथी धाव घेण्याचाही प्रयत्न फलंदाज होतय बाद रनाच्या स्वरूपात. यस, जे हवं आहे ते कालेर संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळालं. आणि लेझी क्रिकेट आपण पाहिलं तर अन्नोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रॉंग हँडला आपण पाहिलं तर थ्रो केला गेला होता. आणि संतोष मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला येतोय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश जातोय. आता शैलेश यांचा तुंतुना किती वाजल हे पाहण्यासारखं राहील, कारण त्यांच्यासाठी संतोष यांनी विकेट सॅक्रिफाईस केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर आपण धावफलकावरती स्थिर आहे 31. निश्चित आपण पाहतो ना, एखाद्या खेळाडूकडून चांगली कामगिरी होत असेल त्याला ब्रेक लावणं कुठेतरी आपल्याला घातक ठरत असताना पाहायला पाहिजे. इंटरनॅशनल लेवलचा जर क्रिकेटचा विचार केला, बुमराह सारखा गोलंदाज 50 मारू शकतोय, अश्विन सारखा शतक खेळू शकतोय, त्यांच्याकडून ती अपेक्षा नसते, परंतु त्यांचा तो दिवस असतो की आज त्यांच्या हातून कामगिरी होणार आहे. संतोष मडवीच्या हातून चौकारांची हॅट्रिक लागली तरी त्या फलंदाजाला बाद करण्यात आलं. आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये जाणून बुजून फेकलेली विकेट आपल्याला पाहायला मिळते. तीच गोष्ट जर आपण पाहिली तर अन्नोली संघ सुद्धा घडताना पाहायला मिळाली. गोटेराम यांना बाद करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळत होता. त्याच्या नादामध्ये निलखंड बाद झाला आणि धावसंख्येला आला लागला गेला. धावसंख्या थांबली गेली. अतिशय वेगाने धावसंख्या पुढे होत होती. धावसंख्या जर पाहिली फलकावरती तर 31 लागली गेली आहे. 53 धावांची अवश्य अजूनही 22 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. निश्चित पाहिलं तर 22 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 31 धावा जमा केलेल्या आहेत. बोलता बोलता या धावा 31 धावांवरती कशा पोहोचल्या गेल्या हे समजलंही नाही, कारण आपण पाहतोय स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली संतोष यांची. भले लक फॅक्टर लाभला गेला, परंतु बॅट मध्ये धावा बनल्या गेल्या. धावा कशाही धावा येणं खूप महत्वाचं असतं. एक एक धाव खूप महत्वाची असते. पंच 2 मिनिट सामना थांबवा. मागील चेंडूवरती धावा किती आल्या? 3. यस, तीन धावा कंप्लीट केल्या गेल्या. चौथी धावेला विकेट फेकण्याच्या नादामध्ये ती रनआउटच्या स्वरूपात विकेट पडली गेली. यस, आपण जर पाहिलं ना तर इथं चेक केलं जाते. अतिशय हुशार आमचे दोन्ही 12 खेळाडू आहेत आणि इथे चेक केलं जाते. बरोबर 3 धावा त्या चेंडूवरती घेतल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. स्लोअरचा मारा इथं मात्र उचललेला मिस टाइम आहे. गोटीराम धावतोय आणि आता मात्र अप्रतिम झेल कलेक्ट केलेला आहे. रनिंग कॅच प्राप्त झालेले आहे. इथं पाहतो आपण विकेटचं होतंय पतन झेलच्या स्वरूपात.
इथंही तोच प्रयोग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपाने विकेट टाकली काय, त्याच्या मागे योगेश बाद होतो काय. निश्चितच आपण पाहतोय नेहमी जीवन जगत असो किंवा खेळ खेळतच धावतेच्या पाठीमागे लागल्यानंतर काय अवस्था होते ही आपल्याला रांजोली संघाकडून शिकण्यात आली होती आणि इथेही तोच प्रयोग पाहायला मिळाला. काही हरकत नाही, अजून भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 22 धावांचं बाकी आहे. 53 धावा जमा करायच्या होत्या. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. खाली रामटान होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा उडालेला आहे. पाहूया, नीलकंठ येतोय दुरून. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु इथं मात्र आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे, पण खेळाच्या आतमध्ये लक्ष घालायचं आहे. यस म्हात्रे सर आमचे एकदम ओके. ज्या पद्धतीने इथं झाडे ओके तसे आमचे म्हात्रे सर ओके. यावेळेस समोर ठेवला होता चेंडूला, इथं मात्र गोटेराम आहे. चांगले क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळालंय. एकच धाव खर्च केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 34 अंकावरती लागली गेली आहे. यस, गोलंदाजीची शारीरिक भाषा आहे ना, फुल कॉन्फिडन्स पाहायला मिळतो, आत्मविश्वास पाहायला मिळतो. ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोअरचा मारा केला. आता मात्र बचावतं की नाही बचावतं पाहूया. गोटेराम येतोय, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. आता मात्र विजयाचं जे समीकरण आहे ना ते आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती झालेले आहेत, म्हणजेच 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना आता मात्र क्लोज येत चाललेला आहे. या वेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. सन्मान्य संतोषजी तारे, एक युवा उद्योजक मॅन फ्रॉम कशिवली, या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो सन्मान्य नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सात 13 पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र समोर ठेवला होता. लॉलीपॉप डिलिव्हरी, चेंडूला फेकून दिलं. मिडॉनच्या डोक्यावरून षटकार. सरपंचाच्या शेती नितेश दादांनी खांडपे या गावात. आपण पाहू शकता या परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व उद्योजक सन्मान्य संतोषजी तारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या या क्रीडा मंचावरती खास करून आपण जर पाहिलं तर आपलं सरस स्वागत आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर या फटकाराने निश्चितच कमबॅक करून दिलेला आहे बंदरा मारुती काल्हेर संघाला. विजयाचं समीकरण 7 धावांचं 6 चेंडूंमध्ये. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला आपल्यालाच अंतिम सामना खेळायचा आहे. या 2 टीम मधून कुठली तरी टीम जाऊ शकते.
तर आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. खास करून राजनोली संघाला विनंती आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. आपण जर विचार केला तर नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय संतोषजी तरे साहेब त्यांच्या समेत आपण पाहिलं तर एक युवा उद्योजक दापोडे सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेब आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजय स्पोर्ट 40+ खांडपे आयोजित आपण पाहू शकता. सरपंच चषक 2025 चा हा चित्त थरार आपल्याला पाहायला मिळते. वन मॅन शो सन्माननीय नेतेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. स्वप्न पाहिलं होतं सरपंच चषकाचं आणि त्या चषकाला मात्र पूर्ती करण्यासाठी विजय स्पोर्ट खांडपे संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मागील मॅचची पुनरावृत्ती इथं पाहायला मिळते. तोच गोलंदाज परंतु टीम वेगळी आहे. गुरसई समोर 7 धावा बाकी होत्या आणि गोलंदाज बाला तरे होता आणि त्यांनी वाचवल्या होत्या. इथं मात्र काल्हेर संघ आहे. काल्हेर संघासमोर त्या धावा वाचवेल का हे पाहण्यासारखं राहील. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजीच्या मार्क वरती सरसावतोय. या वेळेस चांगला चेंडू खेळून काढलेला ऑन साइडला चेंडू येते. निलकंठ आहे त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय परंतु फेकी जी आहे ना ती रॉंग एंडला पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. निश्चित आपण पाहतोय ना की एका चेंडूमध्ये 6 धावा तुम्ही कंप्लीट करू शकता परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा कंप्लीट करता करता नाकास 9 येत आहेत. आपण पाहिले तर गोरसई संघाची अवस्था काय झाली होती आणि असे कित्येक सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं पाहायला गेले तर चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. एवढा आनंद उत्साह साजरा केला जणू काही षटकार मारलेला आहे. डगआउट मध्ये टाळ्याने त्यांचं स्वागतही केलं गेलं. म्हणजे तुम्ही षटकार नका मारू. आता आपली अवस्था काय आहे एकेरी दुहेरी धावसंख्येवरती म्हणजे जशी सिच्युएशन असेल तसा खेळ करणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. विनायक या वेळेस पुन्हा एकदा पाहू शकता आपण चांगला फटका खेळून काढलेला आहे. गोटीराम येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथं दबाव टाकलेला आहे. आता मात्र थ्रो परफेक्ट केला होता परंतु कलेक्शन चुकीचं आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 3 धावांचं. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा हा सामना मित्र पाहायला मिळतोय. किनारे पे नौका जब डुबते है ना उसका दर्द बडा होता है. मराठीमध्ये म्हटलं जाते की मांदेल्यासाठी होडका बुडवणं आणि इथं मात्र ते परिस्थिती पाहायला मिळते की क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही हवं तसं. परंतु पाहूया एक मोठा फटका. सामन्याचा विजयश्री बंदरामूर्ती काल्हेर सामना खिशात घालू शकतोय. पुढील चेंडू आणि यावेळेस तो मोठा फटका आलेला आहे. षटकार विजयी फटका विनायक यांच्या बॅट मधून. कॅप्टन लिडिंग फंड कसं असावं ते शिकून येतोय. खूप खूप अभिनंदन बंदरामूर्ती काल्हेर. हार्ड लक टफ लक खूप चांगला खेळ केला गावदेवी रांजोली संघाने. तर चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. विक्रम स्पोर्ट ओढूनगर संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये. आपण जर पाहिलं तर इथं मॅन ऑफ द मॅच काढताना खरोखरच आपण